शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी उद्धव सेनेचा अमरण उपोषणाचा इशारा। शेतकऱ्यांच्या न्याय व हक्काच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बच्छिरे यांच्याकडून शासन व प्रशासनास अमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला। शेतकरी राजा आज विवंचनेत आहे। बियाणे खतांसाठी त्यांच्याकडे दमडीही नाही। कर्जबाजारी होऊन कशीबशी पेरणी केली आहे। त्यांच्या न्याय हक्काच्या मागण्या येत्या 8 जुलैपर्यंत पूर्ण करा, नाहीतर मेहकर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर अमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बच्छिरे यांनी उपविभागीय अधिकारी रवींद्र जोगी मेहकर यांच्या माध्यमाने मुख्यमंत्री व कृषी मंत्री यांना देण्यात आला व शेतकरी राजाच्या मागण्या मांडण्यात आल्या। त्यात तेलंगणाप्रमाणे 3 लाख पर्यंतचे पीक कर्ज त्वरित माफ करण्यात यावे, पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यास त्वरित देण्यात यावी, दुष्काळ, अतिवृष्टी व गारपिटीची नुकसान भरपाई त्वरित देण्यात यावी, ठाकरे सरकारप्रमाणे सोयाबीनला 8,000 व कापसाला 11,000 रुपये दर देण्यात यावा, शेतकऱ्या शेतीसाठी अखंडपणे 12 तास वीज पुरवठा करण्यात यावा, मेहकर विधानसभा मतदार क्षेत्रातील जल जीवन मिशनच्या कामाची न्यायालयीन चौकशी होऊन त्यात भ्रष्टाचार करणाऱ्या दोषींवर कडक कारवाई करावी। उपरोक्त शेतकरी राजा यांच्या संबंधित मागण्या तातडीने येत्या 8 जुलै 2024 पर्यंत पूर्ण कराव्यात याव्यात, अन्यथा शासन व प्रशासनाच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने दिनांक 9/7/2024 पासून मेहकर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर अमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला। या निवेदनावर प्राध्यापक डॉक्टर गोपालसिंह बच्छिरे, प्राध्यापक गणेश बोचरे, किशोरभाऊ गारोळे, संदीप गारोळे, गजानन जाधव, श्रीकांत नागरे, परमेश्वर दहातोंडे, लुकमान कुरेशी, हेमराज शर्मा, साहेबराव हिवाळे, नारायण बळी, शांभाऊ निकम, किसन पाटील, महावीर मोरे, जीवन घायाळ, श्रीकांत मादनकर, तानाजी मापारी, शेख चांद, शेख अजीम, शिवप्रसाद जोगदंड, लालूभाई मुल्लाजी, इकबाल कुरेशी, अमोल सुटे, गोपाल खोतकर, गणेश पाठे, अंकुश पसरटे, सचिन संजीवनी वाघ, पार्वतीबाई सुटे, शालिनीताई मोरे, तानाजी अंभोरे, अजय बच्छिरे, योगेश कंकाळ, साहेबराव पाटील आदींच्या सह्या आहेत। सूर्या मराठी न्यूजसाठी सय्यद जहीर, लोणार, बुलढाणा। शेतकऱ्यांच्या न्याय हक्क मागण्यांसाठी आम्ही उपविभागीय अधिकारी मेहकर यांच्या मार्फत मुख्यमंत्री आणि कृषी मंत्री यांना निवेदन देण्यात आलेलं आहे। या निवेदनामध्ये तेलंगणाच्या धर्तीवर महाराष्ट्रामधील शेतकऱ्यांचे 3 लाखापर्यंतचे कर्ज माफ करावे, त्याचबरोबर पीक विमा जो मिळालेला नाही तो त्वरित देण्यात यावा, दुष्काळी अतिवृष्टीची जी मदत, गारपिटीची मदत ती शेतकऱ्यांना देण्यात यावी, त्याचबरोबर ठाकरे सरकारच्या काळात जसे सोयाबीनला 7,000 रुपये आणि कपासीला 11,000 ते 12,000 रुपये भाव होता, तो भाव सध्या देण्यात यावा। त्याचबरोबर शेतकरी जो मेटाकुटीला आलेला आहे त्याला सतत 12 तास सलग वीज पुरवठा करण्यात यावा, जेणेकरून तो त्याची शेती चांगल्या प्रकारे करू शकेल। आणि सगळ्यात महत्त्वाचं, मेहकर लोणार या विधानसभा मतदार क्षेत्रामध्ये जल जीवन योजनेचे जे बोगस कामं झालेले आहेत, आमच्या लुकमान भाईच्या भाषेमध्ये अत्यंत बोगस आणि डुप्लिकेट काम झालेले आहेत, फक्त कागदावर झालेले। सदरील योजनेची न्यायालयीन चौकशी करावी आणि भ्रष्टाचाऱ्यांना कठोर शासन व्हावं, यासाठी आम्ही 8 तारखेपर्यंतचा वेळ दिलेला, 8 जुलैपर्यंतचा। जर 8 जुलैपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर 9 जुलैला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर मेहकर येथे आम्ही अमरण उपोषणाला बसणार आहोत। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।